असे असणार आहेत ट्री हाऊस. एक मछली पानी में गई. दाखवलं हे ब्लॉग मध्ये दाखवलं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सायली. आज मी आलेली आहे कर्जतमध्ये इथल्या सुंदर अशा प्रॉपर्टीला रेकॉर्ड करण्यासाठी. बेसिकली ही जी प्रॉपर्टी आहे ही कर्जतमध्ये आहे आणि खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ही. इथे तुम्हाला कॉटेजेस मिळणार आहेत, इथे तुम्हाला ट्री हाऊस रूम्स मिळणार आहेत विथ जॅकुझी ॲज यू कॅन सी. आणि जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर असणार आहे. बेसिकली जर तुम्ही प्लॅन करत आहात, जर तुम्ही आता येणार आहे ऑलमोस्ट म्हणजे 10-12 दिवसामध्ये मे बी पाऊस सुरू होऊन जाईल आणि त्यानंतर सो बेसिकली ती सुंदरता बघण्यासाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर 100% आय डेफिनेटली सजेस्ट यू विजिट दिस रिसॉर्ट. आणि खूप खूप सुंदर आहे इकडचा व्ह्यू, इथलं जे म्हणजे त्यांचे जे कॉन्सेप्ट्स आहेत प्लस रूम्स जे आहेत, रूम्स खूप जास्त कोझी आहेत. जर तुम्ही ट्री हाऊस रूम जर तुम्ही पर्टिक्युलरली जर घेणार असाल तर खूप जास्त सुंदर आहे त्यांचं स्पेस. आणि या व्हेरी क्लीन, नीट आणि खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपलं 8 वाजता निघायचं होतं आणि आता वाजले 9:30. नेहमीच आहे ते ॲज युजल. किती प्रयत्न केला तरी आम्ही नेहमी लेटच असतो. पण ठीक आहे, टायमिंगचं असं काही हे नाही आहे की एवढ्यालाच पोचायचं आहे. त्यामुळे फायनली AC मिळाली आम्हाला आणि बदलापूरपर्यंतच आहे. आम्हाला जायचं आहे कर्जतला, पण आणि म्हटले ठीक आहे जाऊ देत, बदलापूरपर्यंत आपण AC ने जाऊया. आणि पण आम्हाला पुन्हा कर्जतपर्यंत एक वेगळी ट्रेन पकडायला लागेल. दॅट्स फाईन, कारण एवढ्या उन्हामध्ये खूप बेकार गरम होत आहे. खूप गरम म्हणजे खूप नेक्स्ट लेवलवाली हीट आहे मुंबईची ही. आणि या हीटमध्ये नाही सहन होते. सो आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, लेट तर लेट पण AC ने. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. सॉरी, मी काही जास्त शूट नाही घेतलं आहे अजून प्रॉपर्टीचे. मी घेईन कारण इतकं ऊन आहे बाहेर, खूप जास्त ऊन आहे. सो आम्ही डिरेक्टली, आणि खूप जास्त भूक लागली होती सकाळपासून. आम्ही काहीच खाल्लेलं नाही, फक्त एक ट्रेनमध्ये बिचारीने भजी घेतली आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं सपोर्ट मिळाला आहे, पण काहीच नाही खाल्लं आहे. खूप जास्त भूक लागलेली आहे. तर फायनली आम्ही पहिले येऊन त्यांनी सजेस्ट केलं की 10 मिनिटात फक्त लंच बंद होईल, त्यानंतर तर तुम्ही पहिले जेवण करायला. ते आमच्यासाठी आजच्या दिवसभराचा सगळ्यात मोठा जो हॅप्पीवाला जो मोमेंट होता तो हाच होता. तर आम्ही पहिले आता जेवण घेतलेलं आहे, जेवू. आणि आम्ही आता प्लॅन करतोय की पहिले जाऊ, रूम अलॉट करतील तर रूममध्ये जाऊ, फ्रेश होऊ आणि आरामात संध्याकाळी 4 वाजता बाहेर निघून रेडी वगैरे होऊन आम्ही शूट स्टार्ट करू. तर सध्या तरी काहीच अजूनपर्यंत प्लॅनिंग नाही आहे की कसं काय वगैरे. लेट्स सी. स्टे ट्यून्ड. फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे आणि जस्ट आम्हाला एक रूम आता दिलेली आहे आणि त्याचं कूलिंग वगैरे सेट करायला ठेवलेलं आहे. पण आम्ही आतमध्ये सारखं बाहेर करत होतो, अजून चेंज नाही झालंय. पण मी तुम्हाला होम टूर म्हणजे जी रूम टूर आहे ती करून देते तुम्हाला. एंट्री केल्या इथे वॉशरूम आहे, व्हेरी नीट अँड क्लीन. ॲक्च्युली खरंच खूप छान आहे वॉशरूम. त्या साईडला मिरर पण आहे. आणि इथे हा बेडरूम आहे, छान TV युनिट दिलेला आहे. आणि मेन जो ह्या रूमचा जो मेन एक पॉइंट जो आहे तो मी तुम्हाला दाखवते. सुंदर व्ह्यू आहे इथला, हा सुंदर व्ह्यू आणि विथ
आम्ही अजूनपर्यंत रेडी नाही झालेलो आहोत कारण आम्हाला जस्ट रूम मिळाली आहे, त्यामुळे आम्ही रेडी वगैरे काहीच झालेलो नाहीये. तर आम्ही आता विचार करतोय की मस्त फ्रेश वगैरे होऊ, मस्तपैकी बाथटब पण एकदम फील करू आणि मे बी बाथटब मध्ये उद्या मॉर्निंगला करू शकतो आम्ही टाइमपास. पण कॅन यू जस्ट इमॅजिन, मस्त पाऊस पडतोय, हा जो आहे आत्ता तरी पाऊस नाही आहे, पण इमॅजिन करा की मस्त पाऊस पडतोय आणि तुम्ही जकुझी मध्ये बाथ करताय, कडक ना. तर असा सुंदर असा व्ह्यू मिळणार आहे. ही ऍक्च्युली जी रूम आहे ही ट्री हाऊस रूम आहे. सो ह्यांचा जो मेन कॉन्सेप्ट आहे तो ट्री हाऊस रूमचा आहे विथ जकुझी. सो खूप सुंदर आहे ऍक्च्युली यार. म्हणजे मी इमॅजिन आत्ताच करते की ऍक्च्युली मी प्लॅन करते की माझ्या फॅमिली सोबत पण यावं इथे यार, की इतका जो भारी व्ह्यू असणार आहे ना, हे जे पूर्ण ग्रीनरी होईल आणि पाऊस पडतोय. आम्ही आलेलो आहोत शूटसाठी, खाली आलो आहोत आम्ही आणि ऑलमोस्ट माझं जे रीलचं शूट आहे ते झालेलं आहे. तर मी आता म्हटलं की थोडेफार यूट्यूबसाठी व्हिडिओज घेऊयात. सो मी तुम्हाला दाखवते इथला जो व्ह्यू आहे तो मी पूर्ण तुम्हाला दाखवते. ही आत्ता बॅकग्राऊंड जी आहे पूर्ण माझी, हा सगळा एंट्रन्स आहे आणि मेन जे आहेत ते हे आहे, हे कॉटेजेस आहेत. हे अशा टाईपमध्ये कॉटेजेस आहेत. हे तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे हे असेच कॉटेजेस मिळतील. आणि हा जो व्ह्यू आहे इतका सुंदर व्ह्यू आहे आणि आता ऑलमोस्ट सनसेटचाच टाईम होणार आहे आणि सनसेटचा व्ह्यू तर सुंदरच असणार आहे त्यामुळे. सो इथून तुम्ही बघाल तर तेजू ये इकडून, इथून हा रिसेप्शन आहे इथे. म्हणजे ह्या साईडने एंट्रन्स आहे बेसिकली. इथून एंटर केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट रिसेप्शन लागणार आहे आणि रिसेप्शन नंतर तुम्हाला फर्स्ट हा जो आहे एक एंट्रन्स आहे आणि इथून पण एंट्रन्स आहे, इथून पण एंट्रन्स आहे. इथून तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस आहे तुमच्या रूम्ससाठी. सो पण इथे एक स्विंग आहे. इथून स्ट्रेट गेलो की आपण पुन्हा इथे पण कॉटेजेस आहेत. मला खूप जास्त आवडलं आहे यार. म्हणजे की इतका सुंदर पण व्ह्यू असू शकतो. कॅन यू जस्ट इमॅजिन की पावसाळ्यामध्ये किती सुंदर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथे फक्त आणि फक्त आंब्याची झाडं आहेत आणि छोटी नारळाची, सुपारीची झाडं लावलेली आहेत यांनी. म्हणजे कॉन्सेप्ट जो आहे तो फक्त आणि फक्त नेचर. म्हणजे तुम्हाला जे शांतता, पीस जो हवा आहे तो तुम्हाला इथे आल्यानंतर खूप चांगला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. सो हे बघा, हे अजून कॉटेजेस आहेत इथे सुद्धा आणि इथून सरळ गेले की ज्या आमच्या रूम्स आहेत बेसिकली ट्री हाऊस रूम्स विथ जकुझीवाल्या, त्या तुम्हाला इथून मिळतील. रूम ही पण एक छोटी कॉटेज रूम आहे, ही पण सुंदर आहे यार. पूर्ण म्हणजे खूप मोठी जागा आहे ही आणि एवढ्या मोठ्या जागेमध्ये यांनी फक्त आणि फक्त रिसॉर्ट केलेला आहे. इथे इवन तुम्ही वेडिंग प्लॅन वगैरे असेल, तुमचं डेस्टिनेशन प्लॅनिंग करत आहात तुम्ही, तर परफेक्ट प्लेस आहे ही ॲक्च्युली. कारण हे रूम्स खूप अवेलेबल आहेत इथे आणि इफ यू सी ही जी आहे डेस्टिनेशन वेडिंगसाठी जर तुम्ही परफेक्ट प्लॅन करत असाल तर यू कॅन सी. हा जो आहे हा इथे स्टेज आहे आणि हे जे आहेत हे ट्री हाऊसेस आहेत, ट्री रूम्स असे असणार आहेत ट्री हाऊसेस बेसिकली. खूप सुंदर प्लेस आहे यार. जस्ट लव्ड इट. You can play cricket, you can play indoor games, you can even enjoy your swimming pool. खूप मस्त आहे. हां, स्विमिंग पूल ह्याचा पण व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला नंतर. आय डोंट वॉन्ट टू इंटरप्ट एनीवन. इथे लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे आणि तुम्हाला लंच डिनरसाठी इथून स्पेस आहे. इथून आतमध्ये गेले की बुफे टाईप सिस्टम तुम्हाला स्टार्ट होते. तिथे तुम्ही एन्जॉय करू शकतात युअर ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स, डिनर, ते सगळं तुम्ही एन्जॉय करू शकता. इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे ही. आय हॅव कवर्ड एव्हरीथिंग ऑलमोस्ट.
मजा येते इथे. मी ॲक्च्युली असं इमॅजिन करते की पावसाळ्यामध्ये हा जो एरिया आहे तो खूप जास्त सुंदर दिसेल यार. म्हणजे आय एम थिंकिंग की मी खरंच माझ्या फॅमिलीला घेऊन इथे अभी ये टी वगैरह चालू है. चल. हाँ कि ना बोला. Hey guys. माय Stay tuned. क्या बोलते हैं वो Sister-in-law. उसको नहीं, पार्टनर इन क्राइम, पार्टनर इन Yes, एवरीथिंग guys. एवरीथिंग. Everything. यही है, ये system. मेरे जो अवतार जिसने बनाया है. क्रेडिट गोज टू हो. आम्ही आता खातच असतो आम्ही सतत. Some snacks. Let's see. क्या क्या है? काय नाही, स्नॅक्समध्ये आपल्याला फक्त कॉफी आणि चहा असणार आहे आणि भजी आहे. कसली भजी आहे? मूग भजी आहे. आल्यानंतर सनसेटचा व्ह्यू जर नाही बघितला तर काय बघितलं मी तो पण तुम्हाला दाखवते. परफेक्ट व्ह्यू. वाव. दिस इज द परफेक्ट व्ह्यू. एक मछली पानी में गई. ओ भाई, ये तो स्विमिंग भी जानती है यार. झप्पा. मस्त मस्त. तर मला पण आता राहत नाही आहे. मला नाही येत पोहायला, पण आपल्याला जायचं आहे पूलमध्ये. सो मी आता जाते. को तो अभी रहा ही नहीं जा रहा है, बाहर ही नहीं आना चाहती है भाई अभी तो. पण आम्ही मजा करतोय. गुड मॉर्निंग गाईज. सो इट्स 7 AM आणि आत्ताच उठलेली आहे मी. की माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल झोप झाली नाही आहे ॲक्च्युली नीट. रात्री आम्ही खूप प्लॅन केला की लवकर झोपू पण नाहीच. ॲज युजल सवयीचे परिणाम. आणि आत्ता आम्ही ॲक्च्युली आहे ना, आम्ही कारण काल पूर्ण दिवसभरामध्ये जकुझीचा काहीच सीन घेतला नाही आहे. कारण मेन ते आम्हाला शोकेस करायचं आहे व्हिडिओमध्ये, पण जकुझी आम्हाला दाखवतच नाही आलं. मी पाणी पूर्ण फिल केलं जकुझीमध्ये, पण त्याचं जे स्विच वगैरे आहे ते ऑन नाही होते अजूनसुद्धा. सो मी आता कॉल केलेला आहे त्यांना आणि ही टोल्ड मी की ही इज कमिंग, जस्ट थोड्या वेळात येतो तो. तर ते आल्यानंतर पण जकुझीवाला व्ह्यू पण दाखवेन तुम्हाला. मी निघायचं आहे आता थोड्या वेळामध्ये. प्लॅनिंग असंच आहे की लवकर निघायचं आहे कारण मला अजून एक पुढे शूट आहे. सो तिथे पण मला एक शूट कंप्लीट करून मग घरी जाऊन थोडा आराम करायचा आहे कारण खूप जास्त एक्झॉस्ट झालेलो आहे आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि हे तर फक्त आत्तापर्यंत आमचं वन साईडचं ट्रॅव्हल एक्झॉस्ट आहे. मला आता अजून परत तिकडे जायचं आहे. सो खूप जास्त एक्झॉस्ट होणार आहे मी पूर्ण. ॲक्च्युली ते चालूच होतं, मला माहिती नव्हतं सेटिंग कसं करायचं काय करायचं. आय हॅव नेव्हर यूज दिस काइंड ऑफ थिंग्स. लाईक जकुझी कधीच ट्राय केलेलं नाही आहे, तर त्याने आता चालू करून दिलं आहे. दाखवलं तुम्हाला. दिस इज हाऊ इट इज. वी आर रेडी. आपण जकुझी मध्ये जाण्यासाठी रेडी आहोत. दिस इज माय आउटफिट आणि मी आता जाणार आहे.
थांबलो होतो, पण जस्ट मी चेक केलं तर ट्रेन टायमिंग कर्जतवरून तर 9:45